नमस्कार मित्रांनो. आज आपण 7वीच्या इतिहासातील पहिला पाठ बघूया. भारत आणि जग. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इस्लामचा उदय आणि शिकवण बघितली होती. आता आपण अरबांचा उदय बघूया. अरबांचा उदय बघूया. मुहम्मद पैगंबरांच्या या शिकवणुकीचा प्रसार अरबस्थानात झाला. आशिया खंडाच्या नैऋत्येला असलेल्या मोठ्या द्वीपकल्पास अरबस्थान असे म्हणतात. अरबस्थान कशाला म्हणतात? आशिया खंडाच्या नैऋत्येला असलेल्या मोठ्या द्वीपकल्पास अरबस्थान असे म्हणतात. हे आपण नकाशामध्ये बघूया. या नकाशामध्ये बघा, आशिया खंडाच्या नैऋत्येला असलेल्या मोठ्या द्वीपकल्पास काय म्हटलं आहे? अरबस्थान म्हटलं आहे. हे लक्षात राहू द्या. अरबस्थानातील लोक विविध टोळ्यांमध्ये विखुरलेले होते. या टोळ्यांमध्ये परस्परात नेहमी संघर्ष होत असे. मुहम्मद पैगंबरांनी त्यांना संघटित केले. पैगंबरांचे वारसदार म्हणजे खलिफा. खलिफा म्हणजे काय? पैगंबरांचे वारिसदार म्हणजे खलिफा. खिलाफत चळवळ आपण कुठे बघितली होती? गांधी युगामध्ये बघितली आहे. म्हणून खलिफा म्हणजे काय लक्षात राहू द्या. खलिफा म्हणजे पैगंबरांचे वारसदार. त्यांनी अरबांच्या सत्तेचा विस्तार केला. हा विस्तार युरोपातील स्पेन पासून भारताच्या पश्चिम सीमेवरील सिंध प्रदेशापर्यंत झाला. अरबांचे योगदान बघूया. अरबांनी कला, विज्ञान, साहित्य या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली. स्थापत्यकलेची एक सुंदर शैली निर्माण केली. या स्थापत्य शैलीची अर्धवर्तुळाकार कमान, घुमट, उंच मिनार, रेखीव नक्षीकाम व जाळीकाम इत्यादी वैशिष्ट्य होत. स्पेनमधील कार्दोवा, इजिप्तमधील कॅरो आणि सौदी अरेबियातील मक्का, मदिना येथील मशिदीत ही शैली आढळते. सिरियामधील दमास्कस, इराकमधील बगदाद येथील विशाल राजवाडे ही उत्कृष्ट स्थापत्यकलेची उदाहरणे आहेत. कारंजी असलेली मोठमोठी उद्याने हेही एक वैशिष्ट्य आहे. कॅरो कुठे आहे? इजिप्तमध्ये. हे एक लक्षात राहू द्या. समोर बघूया. शिक्षण आणि साहित्यातही अरबांनी लक्षणीय प्रगती केली. स्पेनमधील कार्दोवा हे विद्यापीठ महत्वाचे होते. बघा, कार्दोवा कुठे आहे? स्पेनमध्ये आहे. एक लक्षात राहू द्या. बगदादमधील मदरशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दूर-दूरच्या प्रदेशातून विद्यार्थी येत असत. कॅरो येथील विद्यापीठात एका वेळी 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत. अरबांनी प्राचीन ग्रीक व प्राचीन भारतीय वैज्ञानिक ग्रंथांची अरबीमध्ये भाषांतरे केली. खगोलशास्त्र व गणित विषयक भारतीय संकल्पना अरब लोकांमुळे पाश्चात्य जगाला परिचित झाल्या. हे महत्वाचं लक्षातच राहू द्या. खगोलशास्त्र व गणित विषयक भारतीय संकल्पना कोणामुळे पाश्चात्य जगाला परिचित झाल्या? अरब लोकांमुळे. हे लक्षात राहू द्या. अतिशय महत्वाचं आहे. खगोलशास्त्र व गणित विषयक भारतीय संकल्पना अरब लोकांमुळे पाश्चात्य जगाला परिचित झाल्या. जगप्रसिद्ध अरेबियन नाईट्स मधील कथांचे संकलन याच काळात झाले. अरब व्यापाऱ्यांनी आशिया खंडातील अनेक वनस्पती युरोपात नेल्या. संत्र्याचे पीक युरोपात रुजवले. खजुराची झाडे स्पेन व पोर्तुगालमध्ये लावली. बंदुकीची दारू, होका यंत्र, चिनी मातीची भांडी या गोष्टी त्यांनी चीनमधून युरोपात नेल्या. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.